गुड मॉर्निंग। तर नाश्ता आम्ही केला होता आज खमंग ढोकळ्याचा आणि घरात सगळ्यांनाच खमंग ढोकळा हा खूप आवडतो आणि माझ्यापेक्षा स्पेशली मम्मी खूप छान खमंग ढोकळा बनवता आणि आज सुट्टी होती त्यामुळे सगळंच निवांत होतं। सो आम्ही छान टाइमपास करत छान असा नाश्ता करत होतो। यज्ञेशाचं पण खेळायचं काम चालू होतं, बट असं असतं ना की सुट्टी असली तरी थोडंफार का होईना काम करावंच लागतं, उलट जास्त काम सुट्टीच्या दिवशी असतं। सो मी लगेच काम आवरायला घेतलं। आज आम्हाला एका ठिकाणी कार्यक्रम पण होता, सो मी आज साडी घालणार होती, पण माझं कन्फर्मच नव्हतं की कोणती साडी वेअर करावी आणि मी खूप कन्फ्यूज झालेली होती की दोन्हीमधनं कोणती साडी घालावी। सो यज्ञेशाला मी बोलली की यज्ञेशा कोणती साडी छान दिसते, सो ती मला बोलली की मम्मा ग्रीन कलरची साडी तुझ्यावर खूप छान दिसते। सो ती बोलली की ग्रीन कलरची साडी घाल। कधी कधी असं असतं ना की आपण खूप कन्फ्यूज होऊन जातो, पण लहान मुलं आपल्याला कोणत्या पण गोष्टीत लगेच खूप हेल्प करतात। यज्ञेशाला पण आज सुट्टी होती, सो तिचं पण छान असं खेळायचं काम चालू होतं। ती मला बोलली की मम्मा आज मला सुट्टी, सो मला आज तुमच्यासोबत यायचं नाही, मला घरीच खेळायचंय कारण की मला टाइमच भेटत नाही स्कूलमुळे। सो बट तिला मी बोलली की थोड्या वेळ खेळ आणि तिचे फ्रेंड्स पण आलेल्या होत्या, सो त्यांच्यासोबत ती छान असं टीचर खेळत होती। यज्ञेशाचा जेव्हा बर्थडे होता तेव्हा आम्ही तिला हे गिफ्ट म्हणून बोर्ड दिलेलं होतं आणि ते बघा आज किती उपयोगी आलंय। आणि तिला आम्ही नेहमी जेव्हा तिचा बर्थडे असतो, जेव्हा ती गिफ्ट मागते तेव्हा तिला जे हेल्पफुल असतं, जे तिच्या उपयोगी येणारं असतं, तसंच आम्ही तिला गिफ्ट देतो। आणि आज बघा किती छान असं ते दोघी तिघी खेळताय। घरातली काही कामे आवरून झाल्यानंतर आम्हाला कार्यक्रमाला जायचं होतं, सो आम्ही लगेच कार्यक्रमाला निघालो होतो आणि बरीचशी कामे ही तशीच पेंडिंग होती, म्हटलं घरी आल्यावर ती कामे करूयात। सो तिकडनं आम्ही थोड्या वेळच थांबलो आणि लगेच निघालो, पण घरी आल्यानंतर भरपूर कामे अशी होती की जी मला करायची होती, सो मी ती कामे पूर्ण करून घेतली होती। आणि आज सुट्टी होती त्यामुळे थोडासा पसारा तर होणारच ना, सो मी जास्त काही आवरलं नाही आणि जे काही मला थोडंसं आवरायचं होतं ते मी लगेच आवरून घेतलं होतं। घरातली कामे आवरता आवरता एक मनात आलं होतं की खरंच घर सगळं आवरून गेल्यानंतर थोडंसं फ्री राहतो, बट आज सुट्टी होती पण म्हटलं की तिकडनं आल्यावर करूयात, पण मग तिकडनं आल्यावर पण थोडंसं जास्त काम होतं, सो माझा पूर्ण दिवस कामातच गेला होता। सुट्टी होती तरी कामातच गेला होता, त्यामुळे असं वाटतं की ज्या दिवशी सुट्टी नसते त्या दिवशी आपलं काम लवकर आवरलं जातं। आणि यज्ञेशाला पण आज सुट्टी होती, सो तिचा पण चालू होतं खेळायचं काम। त्यानंतर मला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता, तो मी लगेच स्वयंपाक करायला लागली होती आणि छान असं मी आज पराठा पण करणार होती यज्ञेशासाठी। उन्हाळा चालू होतोय त्यामुळे उन्हाळ्याची काळजी कशी घ्यायची, त्याची तयारी कशी करायची हे मी आधीपासूनच प्रिपेअर करून ठेवते, कारण की उन्हाळ्यात जास्त त्रास व्हायला नको, लहान मुलांना पण उन्हाळ्यात जास्त त्रास व्हायला नको, त्यामुळे तुम्ही पण जास्त मुलांची काळजी घेत जा। आणि कसं एक्झाम पण चालू होती लहान मुलांची, सो ते एक्झामच्या वेळेस आजारी पडायला नको, त्यामुळे त्यांना कसं जेवण दिलं पाहिजे, जास्त गरम उष्ण जेवण दिलं नाही पाहिजे, याची पण आपण काळजी घेतली पाहिजे। आणि कधी कधी काय होतं एक्झामच्या वेळेसच लहान मुलं खूप आजारी पडतात, ऊन पण जास्त असतं, त्यामुळे आपण आधीच काळजी घेतली ना तर लहान मुलांना पण उन्हाळ्यात त्रास होत नाही। संध्याकाळचं जेवण आमच्या घरी खूप लवकर असतं, 7-7:30 पर्यंत आम्ही जेवायला बसतो, कारण की लवकर जेवण केलेलं कधी पण चांगलं असतं, डायजेशनसाठी पण जेवण लवकर केलं पाहिजे। आणि संध्याकाळची वेळ असल्यावर आमच्या घरात थोडी पण शांतता नसते, गडबड गोंधळ हे चालू असतो, त्यामुळे लवकर जेवण करून आम्ही लवकर आवरून घेतो, कारण की मला यज्ञेशाचा पण स्टडी घ्यायचा असतो आणि स्वतःसाठी पण थोडासा वेळ काढला पाहिजे। सो लवकर जेवण करून लवकर आवरलं तर स्वतःसाठी पण आपण वेळ काढू शकतो। चपात्या झाल्यानंतर मी लगेच भाजीची तयारी करणार होती आणि संध्याकाळचं जेवण आमच्या घरी खूप लाईट असतं, जास्त काही हेवी जेवण आम्ही करत नाही, संध्याकाळचं जेवण हे लाईट केलंच पाहिजे, त्यामुळे एक भाजी आणि एक चपाती यावरच आमचं जेवण होऊन जातं। त्यानंतर मला भाजीची तयारी करायची होती आणि आज मी करणार होती फ्लॉवरची भाजी, कारण की आमच्या घरात फ्लॉवरची भाजी सगळ्यांनाच खूप आवडते, सगळेच खूप आवडीने ही भाजी खातात।
जेव्हा पण मला थोडासा कमी स्वयंपाक असतो त्यामुळे मी लगेच स्वयंपाक आवरून दुसऱ्या दिवसाचं जे स्वयंपाक करायचा असतो त्याची मी तयारी लगेच करायला घेते। रात्री सगळ्यांचं जेवण वगैरे भांडी वगैरे घासून झाल्यानंतर मी लगेच दुसऱ्या दिवसाच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेते। म्हणजे भाजी वगैरे निवडणं वगैरे हे सगळं मम्मी आणि आम्ही दोघी पण करून ठेवतो, कारण की दुसऱ्या दिवशी जास्त काही आपल्याला त्रास व्हायला नको, त्यामुळे मी आदल्या दिवशीच त्याचं प्रिपरेशन करून ठेवते। यज्ञेशाला आज बटाट्याचा पराठा खायचा होता, कारण की तिला बटाट्याचे पराठे खूप आवडतात आणि त्यात मी थोडंसं चीज पण ॲड करते, त्यामुळे तो जास्तच यम्मी लागतो आणि ती खूप आवडीने हा बटाट्याचा पराठा खाते। माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी लगेच बटाट्याचे पराठे करायला घेतले होते। त्यासाठी मी 2 ते 3 असे बटाटे उकडून घेतले होते, छान असे मऊ उकडून घ्यायचे ते। यज्ञेशाचे बटाट्याचे पराठे हे खूप फेवरेट आहे, बट त्याचप्रमाणे मी तिला हेल्दी पराठे पण खायला देते, म्हणजे बीटचे पराठे, भोपळ्याचे पराठे, पालक पराठे, याचप्रमाणे भरपूर भाज्यांचे पराठे मी ही तिला करते, कारण की ते पराठे खूप पौष्टिक पण असतात आणि ती खूप आवडीने पण खाते। मोस्टली मी तिच्या टिफिनला पण भाज्यांचे पराठे देते, कारण की तिला भाजी पोळीपेक्षा जास्त पराठे आवडतात। सो मी तिला भाजी पोळी पण देते, बट ती मला बोलते की मम्मा पराठे पण देत जा माझ्या टिफिनला, मला खूप आवडतात। आणि तिला मी नेहमी असं पालक पराठा, बीटचा पराठा, तिला सांगते मी तुला आज मी ग्रीन पराठा देणार आहे, तुला आज मी पिंक पराठा देणार आहे, त्यामुळे ती खूप एक्साइटेड असते, खायला पण खूप एक्साइटेड असते आणि ती पूर्ण टिफिन तिचा संपूर्णच देते, कारण की तिला पराठा हा प्रकार खूप आवडतो आणि ती खूप आवडीने पण ते खाते। आपलं कसं असतं ना, जर मुलांनी पोटभर जेवण केलं तर आपल्याला पण खूप बरं वाटतं, त्यांनी त्रास न देता जर जेवण केलं तर आपल्याला खरंच खूप फ्रीली वाटतं आणि असं वाटतं की नाही खरंच मुलांनी काहीतरी पोटभर पौष्टिक खाल्लेलं आहे। सो आपलं पण मन असं होतं की नाही आज मुलांनी पोटभर का होईना चांगलं जेवण केलं आणि आपल्याला पण खूप बरं वाटतं ते बघून। बटाटे उकडून झाल्यानंतर लगेच ते मी गरम गरमच मॅश करून घेते, कारण की जेव्हा ते बटाटे गरम असतात तेव्हाच ते छान अशा प्रकारे मॅश होतात आणि बारीक पण होतात, त्यामुळे ते जास्त असे त्याचे काही मोठे भाग राहत नाही, त्यामुळे ते लगेच मॅश करायचे आणि ते छान प्रकारे बारीक मॅश करायचे, जेणेकरून ते खाताना पण आपल्याला असं वाटायला नको की नाही खरंच बटाटा मोठा राहिलाय। सो छान असं ते मॅश करून घ्यायचंय। जेव्हा पण आपण हे बटाटे बारीक करतो त्यानंतर काही जण त्यातच लाल मिरची वगैरे, मीठ वगैरे ते ॲड करतात, बट मी असं न करता थोडीशी फोडणी देते, कारण की त्याने पण खूप छान टेस्ट येते। त्यासाठी मी 1 चमचा तेल घेतलंय, त्यानंतर मी त्यात थोडेसे जिरे टाकते, हळद टाकते आणि धना पावडर पण टाकते। त्यासोबतच मी त्यात थोडासा पावभाजी मसाला पण ॲड करते, कारण की पावभाजी मसाला ॲड केल्यानंतर त्या भाजीला खूप छान टेस्ट येते आणि त्याचा स्मेल पण खूप छान येतो आणि यज्ञेशाला पण ती खायला खूप छान लागते, त्यामुळे मी तिला सांगते की मी थोडासा पावभाजी मसाला पण टाकते। मी जेव्हा फोडणी देते त्यात थोडंसं मी बटर पण ॲड केलं आहे, कारण की टेस्ट पण बटरने खूप छान येते। बटर हे लहान मुलांना दिलंच पाहिजे, कारण की ते थोडंसं हेल्दी पण असतं खायला पण आणि यज्ञेशाला पण कधी कधी बटर ही ती पूर्ण क्यूब खाऊन जाते, कारण की तिला बटर चीज वगैरे खूप आवडतं। मी जे पराठ्याचं सारण तयार करते त्यात आपण आलं लसणाची पेस्ट वगैरे ते पण ॲड करू शकतो, बट यज्ञेशाला द्यायचं आहे त्यामुळे जास्त काही मी तिखट ते बनवत नाहीये। तिला जे जसं खाता येईल, ती जास्त तिखट खात नाही, त्यामुळे मी त्यात जास्त तिखट लागेल ते असं काही ॲड करणार नाहीये। त्यात आपण थोडीशी कसुरी मेथी पण ॲड करू शकतो, नेमकी माझी कसुरी मेथी संपली आहे त्यामुळे मी त्यात कसुरी मेथी ॲड केलेली नाहीये, त्याने पण खूप छान टेस्ट येते। मिरची मसाला वगैरेची फोडणी दिल्यानंतर मी त्यात बटाट्याचं सारण ॲड करते आणि ते छान असं एकजीव करून घ्यायचंय, जेणेकरून तो मसाला सगळ्या बटाट्याला लागला पाहिजे आणि लो फ्लेमवरच मी हे थोडंसं फ्राय करून घेते, जेणेकरून ते खाली जळायला नको आणि 5 मिनिटं ते लो फ्लेमवर तसंच फ्राय करू द्यायचंय, जेणेकरून ते सगळं एकजीव होईल आणि ते झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये ते काढून घेते। बटाट्याचं सारण फ्राय झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये मी अशा प्रकारे काढून घेते आणि ते थोडंसं पसरून ठेवायचं, जेणेकरून ते थंड राहील आणि थंड होईपर्यंत थोडंसं आपण वेट करूया, कारण की ते लगेच आपण पराठा करायला घेतलं तर ते लगेच तुटतात। तो
बटाट्याचं सारण गार झाल्यानंतर मी लगेच पराठे करायला घेतले होते, कारण की यज्ञेशला खूप भूक लागली होती आणि त्यात मी भरभरून बटर आणि चीज ॲड करते, कारण की यज्ञेशला ते खरंच खूप आवडतं. त्यामुळे मी त्यात भरभरून चीज आणि बटर ॲड केलं होतं. त्यानंतर यज्ञेशाच्या पायातले काळे धागे हे तुटले होते, त्यामुळे मला तिच्या पायात काळे धागे, दोन्ही पायांमध्ये काळे धागे बांधायचे होते. असं म्हणतात की लहान मुलांच्या पायात काळे धागे असले की नजर वगैरे लागत नाही, असो ते म्हणायच्या गोष्टी आहे. बट आपण ते फॉलो केलं तर लहान मुलांसाठी पण ते खूप चांगलं असतं. यज्ञेशाची फ्रेंड पण आली होती तिच्यासोबत खेळायला आणि त्या दोघी इतक्या छान खेळतात ना, त्यांचं बॉन्डिंग पण खूप छान आहे. तिला तर यज्ञेशाशिवाय करमतच नाही. सो त्या दोघी इतक्या सुंदर खेळतात ना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू आणि असाच सपोर्ट करत राहा.